रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत। आजच्या दिवशी जे उमेदवारी अर्ज मागे घेतील ते सगळे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर होतील। परंतु सगळ्याच बंडखोरांना शांत करण्यामध्ये सत्ताधारी आणि जे युतीचे पक्ष आहेत त्यांना यश येईल का असा सवाल देखील उपस्थित होतो आहे। परंतु काही जणांना मात्र महायुतीनं शांत केलेलं आहे, त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्यांना काही आश्वासनं दिलेली आहेत आणि आता त्या बंडखोरांनी आपले हत्यार मॅन केले आहेत। यामध्ये प्रामुख्याने काही नावं आहेत जी भाजपशी संबंधित आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते आहे प्राजक्ता रुमडे यांचं। त्या जिल्ह्याच्या ओबीसी महिला सेलच्या अध्यक्षा होत्या। त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचं आश्वासन देण्यात आलं आहे। दुसरीकडे विभव पटवर्धन यांनी सुद्धा वॉर्ड क्रमांक 10 मधून आपली उमेदवारी मागे घेतली आहे। पालकमंत्री उदय सामंत हे स्वतः सकाळी त्याच्या घरी गेले होते आणि त्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे। त्याचबरोबर कामना बेग आणि श्रेया शिंदे यांनी सुद्धा आपली उमेदवारी मागे घेतली आहे। पालकमंत्री उदय सामंत हे सकाळीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पोहोचले आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट जाहीर केली। ज्यांनी या निवडणुकीमधून माघार घेतली आहे त्यांच्याशी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि विकास कामासंबंधित आश्वासनं त्यांना देण्यात आली आहेत आणि त्यामुळेच त्यांनी माघार घेतली आहे असंही पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे। दुपारी 1:30 वाजता हा आम्ही व्हिडिओ केला आहे आणि त्या दरम्यान ही जी नावं आहेत ती माघार घेण्यासाठी तयार झालेली आहेत। इतरही अनेक जण आहेत ज्यांच्याशी महायुतीमधल्या नेत्यांची, महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची बोलणी सुरू आहे। त्यामुळे आणखी काही नावं आहेत जी मागे घेऊ शकतात। परंतु आमच्यापर्यंत जी आलेली माहिती आहे त्यामध्ये ही नावं आहेत जी आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे। अर्थात पालकमंत्री उदय सामंत हे जातीने गेल्या 3 दिवसांपासून रत्नागिरीमध्ये आहेत आणि जिल्ह्यामध्ये जिथे जिथे बंडखोरी झाली आहे तिथे ती दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केलेले आहेत आणि यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे असं वॉर्डामधील उमेदवार सांगत आहेत।